दादा हो दादा चप्पल काट के रखेगा पोटाला पण ती हे हो पावला तुम्ही अशी पुढे नेमकं मारदऱ्यातलं कोण आहे कोण आहे कुठं भावकी बर म्हणजे थोडा आज तुम्ही प्रभागात अपक्ष उमेदवारी दाखल केली, काय तुम्हाला सांगायचं, का तुम्ही अपक्ष उमेदवारी म्हणून उभा आहे? नाही, आम्हाला एवढंच सांगायचं बरं का, आम्ही यापूर्वी हा आमचा ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण दरेखुर्द हा भाग होता, 11 सदस्यांचा होता आणि यापूर्वी आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी 20 वर्षापासून या भागात काम करत आहे. आणि या ठिकाणी काम केलं सांगायचं म्हणलं तर आता एवढा केलेली कामं सांगायला वेळ पण नाही. 3,18,00,000 एक मोठं पाण्याचं काम मोठं एवढं केलं आमच्या कारकिर्दीमध्ये. शिवाय रस्ते वगैरे अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते प्रत्येक म्हणजे मोरे कॉलनी असू दे, केसकर कॉलनी असू दे, म्हाजरे असू दे, आमचे जानकर कॉलनी असू दे, आज हे 70% भाग आमचा नगरपालिकेत गेला आहे. आणि शेवटी आम्ही दोन्ही नेत्यांच्याकडे सुद्धा मागणी केली होती की आमच्या ह्या भागाला एक प्रतिनिधी मिळावा. त्यांनी न दिल्यामुळे शेवटी आज लोकांच्या मागणीनुसार स्थानिक उमेदवार आहे आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं. आणि त्या ठिकाणी आम्हाला विचार न केल्यामुळं शेवटी लोकांच्या मागणीनुसार आज या ठिकाणी प्रभाग 23मधनं सौ वेदावती ले मॅडम आणि मी जयराम काळे ओबीसी पुरुष म्हणून असं या दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरला आम्हाला तिकीट न दिल्यामुळे. 23मधून तुम्ही अपक्ष उमेदवार दाखल केलेले आहे, नेमकं काय सांगाल, का उमेदवार तुम्ही दाखल केली? प्रभाग क्रमांक 23मधून आम्ही लोकाग्रहस्थ उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि मी ही गेली पंचवार्षिक 2015 ते 2020 बिनविरोध माझी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झालेली होती. आणि बरेच प्रकल्प आम्ही हाती घेतलेले होते आणि ते पूर्णत्वालाही नेले आहेत. जसं की काळे साहेबांनी सांगितलं, पाण्याचा असेल किंवा रस्ते गटार बांधणी असेल, सगळे आम्ही कामं पूर्णत्वात नेलेली आहेत. तुमच्यासमोर काय उमेदवार उभे आहेत, काय तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे, तुमचा विजय कसा होईल, काय नेमकं काय? तसं इतर उमेदवारांबद्दल मला काही बोलायची आता गरज वाटत नाहीये. आम्हाला सगळ्या मतदारसंघाचा पाठिंबा असल्यामुळं अपक्ष उमेदवारी आम्ही भरलेलीच आहे. आणि काय विजन काय असणार आहे प्रभागासाठी, काय तुम्ही नवीन काय? प्रभागाचं विजन म्हणजे आमचा
वॉर्ड हा असा आदर्श असावा आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रभागाचं नाव झालं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार. पूर्वीपासून ग्रामपंचायत आहे. मागासलेला हा भाग पश्चिम भाग आहे का नाही, नगरपालिकेचा मागासलेला आहे. आता त्या हातवाडीत गेल्यापासून त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच ठिकाणी बाबा गार्डन वगैरे करायचे, काही ठिकाणी ज्या राखीव जागा आहेत त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न बरेच ठिकाणी आहेत. आता काय नगरपालिकेला आम्ही संघर्ष करतोय की 9 वर्षापासून पाणी मागणी केली, त्या नगरसेवकांनी आम्हाला विरोध केला, त्या ठिकाणी कनेक्शन आमची तोडली किंवा काय, त्या आमच्या पाण्याच्या समस्या आहेत. कारण या भागातली सगळी गावाकडली डोंगरी भागातली सगळी पश्चिम भागाला सगळी लोक वास्तविक आहेत. पूर्वीपासून पाण्यासाठी संघर्ष केला. आम्ही स्वतः जर त्या ठिकाणी नगरपालिकेत गेलो तर ते आम्ही त्या लोकांच्या समस्या पूर्ण करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिन्ह दाखवा, आपलाच आहे. सातारा नगरपालिका तेच नको आता नवीन फ्रेश काहीतरी आम्हाला वेगळं काय करायचं.